तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा. संदीप देशपांडे यांच्याकडून संजय राऊतांना चमच्याची उपमा देण्यात आली आहे. जे बोलायचं ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील. चमच्यांनी ताटाबाहेर येऊन घास भरू नये असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. संदीप देशपांडेंच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संदीप देशपांडे राजकारणात नवीन आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव आणि राज हे दोन भाऊ निर्णय घेतील, वारंवार सांगत आलो आहे असंही संजय राऊत म्हणाले. गल्लीवरनं दिल्लीपर्यंत प्रश्न विचारांनी आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे. ताटातले जे चमचे असतात ना, त्यांनी चमच्याचंच काम करावं. त्यांनी बाहेरून घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये. असं आहे की आत्तापर्यंत शिवसेनेकडनं मनसेची युती करायची असं एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत. हे मी स्पष्ट करतो. त्यामुळे कोणी काही त्याच्यावर बोलण्याचा विषयच येत नाही. जे चमचे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पिटवतात सकारात्मक असल्याचा. पक्षप्रमुखांची इच्छा आहे की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही. मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील. आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले आहेत. ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला तो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही. ते माझ्या इतकं कोणालाच माहित नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.